नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणची 100 प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे। पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, या सर्वांसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, अमूल्य म्हणजेच खालीलपैकी काय आहे? अमूल्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अमूल्य या शब्दाचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक 2 मूल्यवान या ठिकाणी अमूल्य या शब्दाचा योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, तत्परता या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। तत्परता या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे, तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुचरा या ठिकाणी आपला विरुद्धार्थी शब्द असेल। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, पुरोगामी या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? पुरोगामी या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पुरोगामी या शब्दाचा योग्य अर्थ सुधारणावादी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे 4 शब्द आहेत। गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पक्षी या ठिकाणी गटामध्ये न बसणारा शब्द असेल। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर आपला शब्द आहे वसुंधरा, तर वसुंधरा या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वी या ठिकाणी वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, मंगल आजारी आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? मंगल आजारी आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? विद्यार्थी मित्रांनो, मंगल आजारी आहे हे वाक्य वर्तमान काळ या काळामधलं ते वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, तादात्म्य पावणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तादात्म्य पावणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तादात्म्य पावणे म्हणजेच एकरूप होणे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, मोजकेच तेवढे बोलणारा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे। शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे, मोजकेच तेवढे बोलणारा। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मितभाषी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, वेळ या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे। वेळ या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, वेळ या शब्दाचं अनेक वचन वेळा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, एखाद्याची वकिली करणे म्हणजेच खालीलपैकी काय आहे? एखाद्याची वकिली करणे म्हणजेच खालीलपैकी काय असेल? विद्यार्थी मित्रांनो, एखाद्याची वकिली करणे म्हणजेच बाजू घेणे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, खालील शब्दापैकी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे। खालील शब्दापैकी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विहीर या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द असलेला पर्याय होईल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, सूर्य पूर्वेला उगवेल या वाक्याचं आपल्याला रीती वर्तमान काळ याच्यामध्ये रूपांतर करायचं आहे। सूर्य पूर्वेला उगवेल या वाक्याचं आपल्याला रीती वर्तमान काळ या वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सूर्य पूर्वेला उगवत असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, समुद्र बरोबर रत्नाकर तर सरिता बरोबर खालीलपैकी कोणता शब्द असेल? समुद्र बरोबर रत्नाकर तर सरिता बरोबर पुढीलपैकी कोणता शब्द असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, सरिता बरोबर ऑप्शन क्रमांक 2 नदी या ठिकाणी
आपला योग्य शब्द असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. तो घोडा शर्यतीमध्ये पहिला आला या वाक्यामधलं आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे. तो घोडा शर्यतीमध्ये पहिला आला या वाक्यामधलं आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे. तर या वाक्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 तो या ठिकाणी या वाक्यामधलं सार्वनामिक विशेषण असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. नेहमी दुसऱ्याला मदत करा. आपल्या या ठिकाणी या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. नेहमी दुसऱ्याला मदत करा या वाक्यामध्ये आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, नेहमी दुसऱ्याला मदत करा हे वाक्य आज्ञार्थी या प्रकारचं ते वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. खालीलपैकी आपल्याला विकारी नसलेली शब्दाची जात ओळखायची आहे. खालील शब्दापैकी आपल्याला विकारी शब्द नसलेला ओळखायचा आहे. तर यापैकी विकारी नसलेला म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. बोका या शब्दाचं आपल्याला स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे. बोका या शब्दाचं आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. बोका. तर बोकाचं स्त्रीलिंगी शब्द ऑप्शन क्रमांक 1 भाटी या ठिकाणी आपला योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. उन्हाच्या झळा सोसणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उन्हाच्या झळा सोसणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दुःख सहन करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. जो करेल तो भरेल या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. जो करेल तो भरेल या वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो करेल तो भरेल या वाक्याचा प्रकार मिश्र वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रकार असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. बारभाई या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. बारभाई या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बारभाई हा या ठिकाणी द्विगु समास यांचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. पुढील वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य काय आहे? पोलिसांनी चोर पकडला या वाक्याचं आपल्याला वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पोलिसांनी चोर पकडला हे वाक्य कर्मणी प्रयोग या प्रकारचं ते वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. नागपुरी संत्री हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? नागपुरी संत्री हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपुरी संत्री हे नामसाधित विशेषण ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. नामाचा आपला प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी एक शब्द आहे वात्सल्य. तर वात्सल्य हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या नामाचं उदाहरण आहे? तर वात्सल्य हा शब्द ऑप्शन क्रमांक 2 भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. उंट या शब्दाचं आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. उंट या शब्दाचा आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. तर उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ऑप्शन क्रमांक 4 सांडण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. पुढील वाक्यामध्ये आपल्याला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. तुम्ही सर्वजण येथेच थांबा या वाक्यामध्ये आपल्याला तुम्ही या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे. तर तुम्ही या शब्दाची आपल्याला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सर्वनाम या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात होईल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. रीती भूतकाळामध्ये क्रियापद आपल्या ठिकाणी ओळखायचं आहे. रीती भूतकाळ याच्यामध्ये आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद हे रीती भूतकाळ यांच्यामध्ये असते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चालत असं या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. अधोरेखित आपला शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य आहे सभोवर हिरवळ पसरली होती. आपला अधोरेखित या ठिकाणी शब्दाची अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. अव्ययाचा प्रकार सभोवार. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 स्थलवाचक या ठिकाणी आपलं योग्य
उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 28. खालील वाक्यातील आपल्याला अधोरेखित शब्दयोगी अवयाचा प्रकार ओळखायचा आहे. दगडापरीस वीट मऊ. आपला अधोरेखित शब्दयोगी अवयाचा प्रकार ओळखायचा आहे. परीस. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तुलनावाचक या ठिकाणी आपला अधोरेखित शब्दयोगी अवयाचा प्रकार असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. बावळी मुद्रा, देवळी निद्रा या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या म्हणीचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक 3 आहे. दिसण्यामध्ये बावळट परंतु व्यवहारामध्ये अत्यंत चतुर. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. निमंत्रित या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. निमंत्रित या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. निमंत्रित. तर निमंत्रितचा ऑप्शन क्रमांक अंगतुक या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. चरपट पंजरी. तर ऑप्शन क्रमांक 1 निरर्थक बडबड या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. खालील शब्दापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे. खालील शब्दापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी विशेष नाम ऑप्शन क्रमांक 3 हिमालय या ठिकाणी विशेष नाम आहे. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. नामानंतर येणारं विशेषण म्हणजेच खालीलपैकी कोणते असते. नामानंतर येणारं विशेषण म्हणजेच खालीलपैकी कोणते असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विधी विशेषण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. रीती वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. खालील वाक्यापैकी आपल्याला रीती वर्तमान काळ यांचं वाक्य ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मी प्रयोग करीत असतो या ठिकाणी रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. सगळेच श्रीमंत कसे असतील या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. सगळेच श्रीमंत कसे असतील या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे भविष्य काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. क्षणोक्षणी सालोसाल फिरून पुन्हा पुन्हा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार आहेत. क्षणोक्षणी सालोसाल फिरून पुन्हा पुन्हा कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे आवृत्तीदर्शक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37 पाहूयात. परीस या शब्दयोगी अवयवाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. परीस. विद्यार्थी मित्रांनो, परीस या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तुलनावाचक या ठिकाणी शब्दयोगी अवयवाचा प्रकार आहे. तुलनावाचक. प्रश्न क्रमांक 38 पाहूयात. देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले या ठिकाणी आपल्याला वाक्यामधली विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी विभक्ती या ठिकाणी या वाक्यामधली विभक्ती असेल. प्रश्न क्रमांक 39 पाहूयात. आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना आपण खालीलपैकी काय म्हणतो. आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना आपण खालीलपैकी काय म्हणतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर्ण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे विस्मय या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. विस्मय या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. विस्मय. तर विद्यार्थी मित्रांनो, विस्मयचा समानार्थी शब्द आश्चर्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. सूर्य या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. सूर्य. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आदित्य या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे. अल्प काळामध्ये नष्ट होणारे शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क्षणभंगूर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मन आहे खायला काळ भुईला भार या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे
निरुपयोगी मनुष्य या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. गावाचे प्रवेशद्वार म्हणजेच खालीलपैकी काय आहे? गावाचे प्रवेशद्वार वेस या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. अनुराग या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. अनुराग, तर अनुरागचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक 4 प्रेम या ठिकाणी अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. साम्यवाद या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द ओळखायचा आहे. साम्यवाद, तर साम्यवादचा विरुद्ध अर्थी शब्द ऑप्शन क्रमांक 4 भांडवलशाही या ठिकाणी साम्यवाद या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. पर्वणी, तर पर्वणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. पर्वणी म्हणजेच अतिशय दुर्मिळ संधी. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. गाजर, अडकिता, खलबत्ता, किल्ली, चाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ती शब्द आहेत? गाजर, अडकिता, खलबत्ता, किल्ली, चाकरी हे शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ती शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. अब्रू, अत्तर, पेशवा, पोशाख हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अब्रू, अत्तर, पेशवा, पोशाख हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. त्यावर आपण दररोज नवनवीन PDF असतील, नवनवीन करंट अफेअर्स असतील, त्यावर आपण टाकत असतो. त्या चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्वांनी त्या ग्रुपमध्ये जॉईन करायचं आहे.